तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची प्रोसेस संपूर्ण संपत आलेली आहे. आता विषय राहिलेला आहे की फक्त मुंबई राहिलेली आहे. त्याच्यामध्ये लेखी परीक्षेचा आणि ग्राउंडचा मिळून कट ऑफ राहिलेला आहे. ते किती मार्काला किती लागणार हे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण त्याआधी नवीन पोलीस भरती कधी निघणार? कारण की सरकारनं 20,000 पदं जाहीर केली आहेत. ती कुठल्या महिन्यात होणार आहेत आणि कुठल्या साली होणार आहेत? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात सरकार भरती करणार. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती पहिला टप्पा झालेला आहे. त्यानंतर शिक्षक भरती एक होणार आहे. त्यानंतर वनरक्षक भरती होणार आहे. त्यानंतर दारूबंदी पोलीस होणार आहे. त्यानंतर PSI STIच्या पद MPSC मार्फत चालू आहे. म्हणजे अशा प्रकारे आरोग्य विभागाची भरती चालू आहे, रेल्वेची भरती चालू आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे. तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की चर्चेचा विषय म्हणलं की पोलीस भरती. आता पोलीस भरतीमध्ये मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ आणि लेखी परीक्षेचा कट ऑफ राहिलेला आहे. म्हणजे पूर्णपणे जी फायनल मेरिट यादी आहे ती मुंबईची राहिलेली आहे. आता मुंबई लोह मार्काचं झालेलं आहे, पुण्याचं सिटीचं झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणचं राहिलेलं आहे, फक्त मुंबई शहराचं राहिलेलं आहे. आता विषय असा आहे की ह्याचा कट ऑफ कधी लागणार, म्हणजे फायनल लिस्ट कधी लागणार हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे. आणि विषय असा आहे की पोलीस भरतीमध्ये कुठल्या कुठल्या चुका तुमच्याकडून झाल्यात, त्याच्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी पोलीस भरतीमधून लागायचे राहिलेत त्यांच्यासाठी आणखीन एक मोठ्या प्रमाणात सुवर्ण संधी आहे. कारण की विद्यार्थी आता मित्रांनो आता बघितलं तर कॉम्पिटिशन फार वाढलेलं आहे. कारण की आपण बघितलं तर पोलीस भरतीचं ग्राउंडला जर तुम्ही गेला असाल तर कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडत आहे. जर SRPचं ग्राउंड बघितलं तर कुठलाच कट ऑफ जो आहे तो ग्राउंडचा कमी नाही. ते कशामुळे तर 95, 97, 92 म्हणजे जे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी आहे तो तिथं आलेला 95, 92, 90च्या पुढेच मार्क घेणार आहे. म्हणजे असं कोणीच नाही की खाली मार्क घेऊन गेलेला आहे. असा विषय आहे की आता तुम्ही प्रत्येक ठिकाणचं SRPचं ग्राउंड देखील दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आला असेल की विद्यार्थ्यांना आपापल्या डिटेलला विद्यार्थ्यांना किती मार्क पडत होती. म्हणजे ह्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की स्पर्धा फार वाढलेली आहे आणि स्पर्धेसाठी तयारी करणारे विद्यार्थी फार आहेत. कारण की जागा कमी आहेत आणि विद्यार्थी जास्त झालेले आहेत. त्यामुळे असा विषय व्हायला लागला की आणि कशा प्रकारे तयारी केली पाहिजे तर ग्राउंडचं जे आहे ते वर्षभर जर तुम्ही ग्राउंड कंप्लीट करत असाल तर वर्षभर जर तुम्ही ग्राउंडला कुठलीही तयारी करत न बुडवता जर करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये 100% काहीतरी मिळू शकता, वर्दी मिळू शकते. कारण की जर कुठल्या असं आहे की फक्त फॉर्म भरल्यावर ग्राउंडला जायचं त्यानंतर टंगळमळ करायची असं नाही की वर्षभर तुम्ही तयारी करावं लागेल तेव्हा तुम्ही तिथे एकदा म्हणजे वर्षातून एक दिवस तुम्हाला तिथे सक्सेस मिळेल. आता विषय आहे की नवीन पोलीस भरती कधी होणार, कारण की आता ही पोलीस भरती प्रक्रिया संपत आलेली आहे. त्यानंतर नवीन पोलीस भरती कशी आहे तर नवीन पोलीस भरती म्हणजे आपल्याला माहिती आहे 20,000 पदं आणखी ह्याच्यामध्ये सरकार ॲड करणार आहे की 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. आणि हा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा लागणार आहे. त्याच्यामध्ये आता जी भरती केलेली आहे ती फार कमी पदाची केलेली आहे. आता जी पुढे भरती होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. कारण की आता जो पूर्णपणे जो स्लॉट संपत आलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते संपत आलेले आहेत. जे विद्यार्थी ग्राउंडला गेले होते त्यांचं बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता जे राहिले त्यांचं कशा प्रकारे तयारी करायची की जेणेकरून आपण या पोलीस भरतीमध्ये लागू शकू ही पूर्णपणे तुम्हाला आज माहिती सांगणार आहे की जर तुम्ही तयारी करत असाल तर चांगल्या प्रकारे तयारी करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. तयारी करत असताना कशा प्रकारे करायची तर तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून वर्षभर तुम्ही तयारी केली, अकॅडमी लावली किंवा वैयक्तिक जर तुम्ही सराव करत असाल तर तुम्ही 1 वर्ष कंप्लीट त्याला द्यायला पाहिजे. जेणेकरून तुम्ही तिथे ग्राउंडमध्ये कुठलाही जिल्हा असू द्या, कुठलाही घटक असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. आता विषय आहे की पोलीस भरती नवीन होणार आहे नक्की मित्रांनो. वनरक्षक देखील भरती होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहेत. सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला वेळोवेळी सरकारी नोकरी संदर्भात आपण माहिती सांगत राहणार आणि तो पुढे देखील सांगत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.